सोलापुरातही उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या 3617 मतदान केंद्रांवर मतदान होईल। इथं सध्या मतदान साहित्याचं वाटप केलं जात आहे आणि याचाच आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी देखील उद्याच मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे आपण या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर 3617 मतदान केंद्रांवरती उद्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडते, ज्यासाठी जवळपास 19,000 कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील। मी सध्या साहित्य वाटप केंद्रावरती सध्या उभा आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनानं विधानसभा निहाय जे आहे ते साहित्य वाटपाची व्यवस्था केलेली आहे। मतदान प्रक्रिया उद्या पार पडत असल्यानं आजच सगळे मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सगळे या साहित्य वाटप केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि ईव्हीएम मशीन असतील, बॅलेट युनिट असतील, कंट्रोल युनिट असतील, हे देखील हे सगळे कर्मचारी जे आहेत ते घेऊन जातात किंवा बोटाला लावण्याची जी शाई असेल, वेगवेगळे कागदपत्र असतील, ते देखील घेण्यासाठी हे सगळे मतदान अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास मी जर म्हणालो 3617 केंद्रांवरती सोलापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडते आणि 19,000 कर्मचारी जे आहेत ते या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होतील। हे सर्व कर्मचारी जे आहेत ते आपापल्या ठिकाणच्या साहित्य वाटप केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि आता हे साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रांवरती जाणार आहेत। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।